आज आपण आलेलो आहोत अटल बिहारी सिलिंगला, अटल सेतूला. तर आज 2 दिवस झालेले आहेत सुरू होऊन, तरी खूप गर्दी दिसते इथे. आणि इथं पूर्ण जर्नी कशी असणार आहे, कसा रोड आहे, काय सगळं सांगणार. सो इथून या ब्रिजची जर्नी स्टार्ट होत आहे. सो सगळे खूप एक्सायटेड आहे. चला बघू. तर ही एंट्रन्स आहे इथे. इथून टोल तुमचा कापणार आणि इथून आपण एंट्री घेणार. हा एंट्री पॉइंट आहे. तर आता नुकताच ब्रिज सुरू झाला आहे आणि इथे खूप तर नाही पण थोडीफार गर्दी दिसते. लोक त्यांचं इंटरेस्ट दाखवत आहे की नवीन ब्रिजवर जाऊ आपण एकदा, असं तसं. आणि खूप जवळ पण वाटतंय. आणि लोकांचा मेन म्हणजे तर लोकांचा टाईम वाचेल आणि हे सगळं वाचेल. पण टोल तर खूप जास्त आहे त्यांचा. आम जनतेसाठी तर नाही परवडणार. शायद ज्याला परवडेल त्याला परवडेल. पण तरी चांगला रोड आहे, 3 लेनचा रोड आहे. आणि तो बघू शकता तुम्ही की अटल बिहारी वाजपेयी रोडचं नाव आहे सिलिंगचं. चला. हे बघा इथे रेस्क्यू स्टेशन आहे की तुमच्या गाडीला काही झालं तर इथे तुम्ही थांबू शकता. पण इथे लोक मजेसाठी थांबलेत की बाबा फोटो काढायला, व्हिडिओ काढायला. असं थोडी चालतं. आणि इथे या हायवेवरती 100ची स्पीड लिमिट आहे आणि आपण चाललेलो आहे 88 ला. 250 रुपये दिले ते पूर्ण वस्तू म्हणून लोक थांबतायत, कळलं का? आणि इथे 100ची स्पीड लिमिट आहे. 100च्या वर पैसे 100च्या वर स्पीड लिमिट गेली की तुम्हाला लगेच खतरनाक वाला फाईन लागणार आहे. 70 आणि 50. सो आपण चाललोय मस्त 80-90च्या स्पीडला. हा जो सागरी सेतू आहे हा भारतातील सर्वात मोठा ब्रिज आहे. डाव्या बाजूला आपण बघू शकताय समुद्र सुरू झालेला आहे. एलिफंटा केव्ह आणि एलिफंटा केव्स तुम्हाला समोर दिसत आहे. ते आता सध्या तुम्हाला दिसणार नाही कारण इथे जाळ्या लावलेल्या आहेत. आणि हा ब्रिज जो आहे हा भारतातला सर्वात जास्त लांबीचा ब्रिज आहे आणि जगातला 10व्या क्रमांकाचा ब्रिज आहे. पुन्हा ही विंडो उघडलेली आहे. समोर बघा जेएनपीटी दिसतंय, त्याच्या जेएनपीटीच्या राईट साईडला एलिफंटा केव्ज आहे. आणि समुद्रातली मोठी मोठी जहाज सुद्धा बघू शकता तुम्ही. आता अख्ख्या ब्रिजचा स्टार्टिंग टू एंड पर्यंत हा पार्ट जो आहे आपण ज्याच्यावर आहोत तो पार्ट सर्वात हायेस्ट पार्ट आहे पूर्ण ब्रिजच्या, म्हणजे पूर्ण ब्रिजच्या वरचा. सो लेफ्ट साईडला एलिफंटा केव्ज आता पूर्ण दिसायला लागलेला आहे तुम्हाला. फक्त 2 किलोमीटरच्या अंतरावरती एलिफंटा केव्ज आहे. याच्यात कसं भारी वाटतं बघा. ती बघा सस्ती चिमणी. तर आता हळूहळू थोडी मुंबई दिसायला लागली आपल्याला. किती फक्त 15 मिनिटात, 15 पण नाही, फक्त 10 मिनिटं लागले आपल्याला इथं यायला. तुम्ही बघू शकता इथे पूर्ण मुंबईचे सगळे मोठे मोठे बिल्डिंग सगळे दिसत आहेत. सर्वात फास्टेस्ट हायवे. आपल्याला लिफ्ट आपण आपल्या राईटला बघू शकतो आपण की इथं वडाळा आहे. वडा पण दिसायला लागले, सगळं दिसायला लागले पूर्ण मुंबई. कोलाबा, वडाला. सो इथून आता सगळं दिसतंय एकदम. एक्झिट आहे. वडाळा एक्झिट, कोलाबा एक्झिट, मुंबई पोर्ट समोर एकदम. आपल्याला कोलाबाचा घ्यायचा. कोलाबा जायचं आपल्याला. मरीन ड्राईव्हला जायचं ना. कसलो भारी दिसतंय हे बघा, ईगल. सो उद्घाटनासाठी इथे फुगे लावलेले आणि हे बघा लोक इथे लोक बघायला थांबलेले आहेत. पण हे असं अलाउड नाहीये. आणि हे फुगे जे आहे ते बलून्स काल सोडलेले. फुगेंना काढ ना आपल्याला. हे काल सोडलेले होते, त्यासाठी हे अजून तिथेच आहेत. खूप छान वाटतंय. आपण घेणार आहे काढून ठेवले ज्यांनी. आणि हे सगळं तुम्ही बघू शकता डेकोरेशन ते उद्घाटनासाठी केले तेव्हा ते अजून त्यांनी काढले नाही. काय नंबर प्लेटवर नाही कोणाचं. हा ज्याची नंबर प्लेटवर ज्यांनी रस्ता नाही पुढे चालू आहे वाटतं. हे लोकांना परत फिरून यावं लागेल. मुंबई पोर्टचा हायवे बंद आहे अजून. मग सगळ्यांनी या साईडवरून जायला लागतं. एक्झिट आहे ते सगळं. स्वतः आपण एक्झिट घेतोय. इथे खूप सारे एक्झिट आहेत. हा एक रोड, हा एक रोड, तो एक रोड. वडाळा घेतलास ना तर वडाळा जाशील. हा ते माहिती. कुलाबा एक्झिट तुम्ही घ्यायला पाहिजे याच्यामध्ये. कुलाबा मुंबई साईडला तुम्हाला जायचं असेल मरीन ड्राईव्ह साईड आहे त्या साईडला. आणि जर तुम्ही वडाळा एक्झिट घेणार तर तुम्ही डायरेक्ट वडाळा जाणार. आणि जर तुम्हाला मुंबई साईड आणि
म्हणजे कोलाबा साईड किंवा मरीन ड्राईव्ह आणि गेट ऑफ इंडिया साईडला जायचं असेल तर तुम्हाला कोलाबा एक्झिट घ्यायला लागेल. तर इथं मला बघू दे काय तर झाला आता इथे. सो इथे खूप ट्रॅफिक लागलेली आहे आता. बघू आता ट्रॅफिक कधी हे होईल रिकामी.